नमस्कार मंडळी. कोकणातल्या आमच्या गावी अलिबागला शेतामध्ये जे वाल पिकवले जातात ते वाल म्हणजेच बिरड्याची भाजी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी वाटण्यासाठी इथे मी साहित्य घेतले. थोडं खोबरं घेतले सुकं, तसेच थोडी कोथिंबीर, मिरची, एक लसूण आणि आल्याचा तुकडा घेतला आहे. आता हे वाटण आपण करून घेऊ. हे वाटण मंडळी हे बघा, मी असं सुकंच फिरून घेतलं आहे. अजिबात पाण्याचं थेंब वापरलं नाही. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वापरू शकता. आणि इथे चिंच ही एकदम महत्त्वाची आहे या भाजीत मंडळी, तरच त्या भाजीला एकदम भारी टेस्ट येते. एकदम थोडीशी चिंच अशी पाण्यात धुवून फुगत ठेवली मी. आणि आता हे बिरडं असं सोलून घेतलं आहे आदल्या दिवशी आणि त्याच्यावर आता मसाला टाकते. आगरी मसाला 1 चमचा टाकला आणि अजून अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा इथे मसाल्याचा वापर केला आहे. ही मंडळी भाजी आहे ती एकदम भारी बनते. तुम्ही रस्स्याची भाजी करा किंवा सुकी भाजी करा, एकदम भारी बनते. आज आपण सुकी भाजी पाहणार आहोत, तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण भाजी एकदम भारी होते. सगळ्या भाज्यांना मागे सोडेल अशी ही भाजी होते आणि भाकरीसोबत तर एकदम भारीच लागते. एकदम अवश्य करून बघा ही रेसिपी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता इथे फोडणीला मी इथे कांदा टाकला आहे. पहिले राई जिरा टाकून घेतला, त्याच्यानंतर थोडं हिंग टाकलं. हिंग फुलून आल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून असा टाकला आहे. आणि आता 4-5 लसूण पाकळ्या अशा खिसून घेतल्या होत्या, त्या टाकल्यात. आलं लसणाची पेस्ट इथे वापरली नाही मंडळी, कारण आपण वाटणात आलं वापरलेलं आहे. तसेच एक लसूणसुद्धा वापरला आहे म्हणून. आणि आता इथे कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता पण हा खूप महत्त्वाचा आहे या भाजीत, कारण त्याच्याने एकदम फ्लेवर भारी येतो भाजीला आणि भाजी एकदम भन्नाट लागते. आता थोडीशी हळद. आता कांदा थोडासा मऊ होतपर्यंत थांबायचं आणि मगच आता आपण टाकून घेऊ बिरडं. हे गावठी बिरडं आहे मंडळी, गावाकडूनच आणलेलं. आणि त्याला 2 दिवस मी असं मोडाला ठेवलेलं. मोड बघा एकदम मोठे आलेत. आणि हे बिरडं शिजायला अजिबात वेळ लागत नाही. जसे पावटे शिजायला थोडा वेळ लागतो तसा वेळ लागत नाही, लवकरच बनते आणि एकदम टेस्टी भाजी बनते. ह्या टिप्सच आहेत तुमच्यासाठी. कढीपत्त्याचा वापर करा आणि थोडा चिंचेचा वापर करा, त्याच्याने एकदम भारी चव येईल भाजीला. आता आपल्याला इथे मी वाफेवर पाणी ठेवून 2 वेळा थोडं थोडं करून टाकलं आहे. पाणी का मंडळी, तर आपण इथे शेकटाच्या शेंगासुद्धा वापरल्यात, त्याच्यामुळे त्या शिजून येण्यासाठी. तसेच बिरडं हे जे आहे आम्हाला एकदम नरम आवडतं शिजलेलं. तुम्हाला जसं पाहिजे तसं त्यासाठी तुम्ही पाणी कमी ठेवू शकता किंवा नुसती वाफेवरसुद्धा शिजू शकता. आता इथे शेंगा पण आहेत म्हणून मी वाफेवरचं पाणी टोपात ओतलं आहे. आणि आता भाजी 10 मिनटानंतर बघू शकता शिजत आलेली आहे ऑलमोस्ट. तेव्हाच मी इथे एक छोटा टोमॅटो घेतलेला, तो टाकला आहे कट करून. भाजीचा कलर पण मंडळी बघू शकता एकदम छान आला आहे. आणि आता झाकण ठेवून एक 5-10 मिनटं उकळी काढून घेऊयात. आणि आता थोडा चिंचेचा कोळ भाजीत टाकूया. आणि त्याच्यानंतर आता हिरवं वाटणही मी भाजीत टाकलं आहे, बघू शकता. आणि आता थोडी घाटी मारून घ्यायची सर्वकडून व्यवस्थित अशी. आणि त्याच्यानंतर आता मीठ टाकलं आहे मी इथे. बारीक मिठाचा वापर केला आहे. 1.5 चमचा मीठ टाकले मंडळी. आणि हा छोटा चमचा आहे, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि परत आता सर्व मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडे भाजीत. आता गरम मसाला टाकला आहे 1 चमचा. एकदम खमंग अशी भाजी बनवून आपली तयार होते मंडळी ही बिरड्याची. आणि कोकणातील अगदी फेमस अशी ही भाजी आहे वालाच्या बिरड्याची. आता आपण इथे थोडंसं गूळ टाकूया. गूळ ही एकदम महत्त्वाचं आहे या भाजीत, कारण एकदम टेस्ट चिंच असते, त्याच्यामुळे गुळामुळे आंबट गोड अशी चव या भाजीला येत असते.
ही बघा मंडळी, आपली भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे आणि बघा रस्सा पण आटला आहे भाजीतला आणि आता सुक्की पूर्ण दिसत आहे भाजी आणि पूर्ण शिजली आहे मंडळी ही भाजी। आता आपण टाकूया याच्यात फ्रेश कोथिंबीर। आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत एकदाशी गाठी मारून घ्यायची। भाजी पूर्ण अशी ड्राय झाली आहे, अजिबात कुठे पाण्याचा थेंबसुद्धा दिसत नाही मंडळी। आता इथे बघितले मी की भाजी पूर्ण शिजून तयार आहे काय, एकदम आम्हाला पाहिजे तशी शिजून तयार होती ती। आणि एकीकडे मी ह्या भाजीसोबत सर्व करणार आहे भाकऱ्या तांदळाच्या। त्या पण एका साईडला मी तव्यामध्ये त्या भाजून घेतल्यात भाकऱ्या आणि आता आपण सर्व करू। हे बघा, भाकऱ्यांसोबत भाजीला मी सर्व केली वालाच्या बिरड्याची भाजी आणि भाकरी। तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते ती मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि काळजी घ्या। बाय मंडळी।